आत्या वाकवाना झाड कसं पेरू काढायचं बाई होय रेशमे मी अशी खाली वाकते पण तू इथं बसती का माझ्या जाऊ दे तिकडं एक तर पेरूची सीझन आलाय आपल्या झाडाला मरणा मातीची पेरू येतं पण तरी पण हाती लागा नाही एखादी अशी आकडा केला असता आणि त्याला अशी अशी आकडी केली असती बरोबर ते पेरू काढता आला असता तू तवा खली सारखी झाली असती ना उंच खलीने हो का असा काढून दिला हाईट बघितली का हा हाईटनी मार खाल्ला रेशमी आलं हाईट मा फोन वाजतोय पेरू काढा वाढातावर आले ते नमस्कार यूट्यूब फॅमिली। तर एवढ्या दिवसापासून तुम्ही सगळे रेश्मा वहिनीच्या खऱ्या नवऱ्याची वाट बघत होते, तर खास तुमच्यासाठी आज आम्ही त्यांना घेऊन आलो आहोत आणि यानंतरचे व्हिडिओ खूपच मस्त होणार आहेत, तर कंटिन्यू बघत राहा। ये बाया आता ती खाल्ल्याशिवाय काही सोडायची नाही पेरू एकत तर तिला नको वाटतं पेरू अगं बाया कसं काही ओढू बाया आता रेशमे ए रेशमी लावते तुम्हाला फोन मी बरोबर थांबा हा आत्याला सांगते थांबा हा ठेवा आत्या काय ग खुश खबरी काय रेशमी रेशमी अरे बापरे मला तर काही सुधरा नाही आत्या मी तर असे हवेत उडून राहिले मला असं वाटत आहे आज लगता है कि मैं हवाओं में हूँ मुझे इतनी खुशी मिली है एवढी इतनी खुशी अगं थोबड तोंडी सांग की मला लवकर खुशी आत्या आज हे येणार आहे तर बघ बाई माझं बावड्या थोबड तोंडाचे माझं पोरग यायचंय मला आनंद नाही का मला आनंद म्हणजे मग मानावर यायचंय मला आनंद नाही का अगं माझं पोरग आहे ते पोरग माझा बावड्या 4-5 महिन्यातून आता शिकायला लागला दाखव फोन फोन कट हॅलो फोन ठेवला तुम्हाला आधी सांगायला आले मी पाटकीशीन बाई माझं लिकरू यायचंय बाई आता काय करून काय नाही ग होय मी पण काय करून काय नाही मला असं झालं आता काय करू रेशमी एवढी नको खुसू का आता त्याला मी इथं ठेवीन जाऊ द्यायचे नाही पण हे येणार तेवढं दिसतून मला आनंद झालाय चला आत्या आता काय करून काय नाही त्यांसाठी तयारी करावं लागेल चांगलं जेवण बाजार करून आणावं लागेल त्यांसाठी मला पण जरा नटाफटा करावं लागेल त्याच्या आवडीचं काय माहितीये का काय काय आहे सांग ना काय काय आवडीचं सांगा तुम्ही सांगा तुम्हाला लय माहिती सांगा बरं अगं माझ्या हातचं खारं वांग आवडत त्याला चालले अजून तुला माहित नाही काय त्याची आवड निवड आणि माझा नवरा यायचंय अगं माझा लेक यायचंय माझ्या हाताचं पण त्यांना पनीर आवडतंय पनीर आवडलं का हा डनीर नको चाडू माझ्या पोराला डनीर सर खार वांग मस्त करून घालीन मायली एकाला मी तुम्ही खारं वांग करा आणि मी करीन पनीर हा माझ्या हाताच खाणार आहेत अगं कुठशी आलाय पण ते काय विचारलं नाही आता मुंबईवरून यायला तर टाइमच लागणार ना तर आवरून घेऊ सगळं आपल्याला एवढं सगळं आवरायचं आता चला ना पटकेशी मला तर दमच निघालाय आता चलन सरपटा कवर नटतच बसन हे लाव हे कर ते कर की असं तर 50 बाऱ्या दुमतेन तिमतेन करीत हा मेरा पिया घर आया ओ राम जी मेरा पिया घर आया ओ राम जी मेरा पिया घर आया ओ राम जी अगं बाया 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 अगं माझा मुलगा येणार आहे रेशमे हा त्या महानवरा येणार आहे महानव आमचे हे रेशमे पण लयच आज तुला जाळ्या दिसायला लागल्या अहो मग थोडी साफसफाई नको का ते अशा आल्याबरोबर त्यांना फ्रेश दिसलं पाहिजे घर फ्रेश बरोबर अगं नुसती खातीन लोळत इरबळ आज लय तुला उलासा आलाय असं काही नाही मी रोज एक काम करते पण आज थोडं जरा जास्त का तर माझा बाहुडे यायचंय आज मा काय आत्या मा काय नाही का आज दादा वाटून घेऊ थोबड तोंडाचे मला भाकर द्यायची विसरली साज हा त्या देते थांबा एवढी साफसफाई करते ना तुम्हाला लगेच भाकरी वाटते मी विसरले आता मी तरी काय करू हा माझा लेक यायचाय अगं मन की माझा लेक आहे का नाही माझा हाय ना मी कुठं म्हणलं गेले बाई आत्या साजन मेरा उस पार है मिलने को दिल बेकरार है साजन मेरा उस पार है
मिलने को दिल बेकरार है. रेशमे आले का? आले आले, जेवण वाढतं लगेच. आत्या चला पटापटा, मस्त पैकी हिरवा भाजीपाला आणू. यांना हिरव्या भाज्या पण लय आवडतात. रेशमे आज तर लईच खुललीस बाया, गुलाबाचं फुल जसं खुललंय. गप्पा ना, काही पण तुमचं तर. अगं बाय बाय सांडशीन. नमस्कार. तुम्ही नगरी कॉमेडी बघताय ना, रोज हसता ना, मग एक लाईक करा ना आणि एक सबस्क्राईब करा पटकन. काय हा चला. रेशमे कुठं चालली? अहो ते पार्लरला जाऊन येते ना जरा. ना आताच खरडलं होतं ना, अजून 4 दिवस नाही झालं. काय खरडलं? काय शेण काढायला चालले का मी? अगं हे काय म्हणतात ते, आयब्रोज करायला नाही चालले आता, थोडं फेशियल करावं म्हणलं, म्हणजे कसं जरा मी जरा गोरी दिसेल ना म्हणून. आता मस्त पांढरी शिपीत आहे, अजून कशी पाहिजे? अहो आता हे मुंबईवरून येणार आहेत, मुंबईवरून जे लोक येतात ना ते लय जास्त गोरे होऊन जातात. मग माझ्यापेक्षा जास्त गोरे दिसल्यावर मग हा तुला त्याचा इसळच आहे. माझा भावड्या गोल्ड सोनी गोरा दिसतो ना, तुला विसळच आहे. त्याच्यापेक्षा दुपटीने दिसली पाहिजे. जाऊ द्या, मी येऊ का जाऊन? तुम्हाला यायचं असेल तर चला. होय, नवीन साडी कशाला घातली तुम्ही? मग माझा लेक यायचंय, भावड्या नाही यायचा का? तू का म्हणून घातली? मग मा नवरा यायचंय म्हणून मी घातली. दुसऱ्या साडीने त्यांनी काय ओळखली नसती काय? मग तुम्ही एखादी फाटकी तुटकी घालायची. थोबाड तोंडाचे अशी तोंड नको चालू करू. लेकरू आलं तर आबादशीर राहू दे 2 दिवस. परत यायचंय ना, अजून स्वयंपाकान ते आवरायचंय पटकेशीन. तोपर्यंत तुम्ही ना भाजीन ते निसून घ्या. मी अशी गेले ना अशी आले जाऊन, बरं का? मी माझ्या आवडीचं करून ठेवते माझ्या तोर भावड्याला. मी बरोबर आणि करीत असते, तुम्ही ना काळजी करून. ते माझ्या हाताचं खाणार आहेत. हा बघ ते कसा खात. मी पण बघा ते कसे खातात ते. माझ्या भावड्याला वांग माझ्या हातचं लय चांगलं आवडतं खरं. पोटभर आधी खाऊ घाले. आत्या मला पनीरच सापडलं नाही, आता काय करू त्यांच्या आवडीचं? अगं राहू दे ना, खाईन ना वांग. माझ्या हाताचं काहीतरी पाहिजे ना त्यांना. उद्या चाल. नाही नाही, आजच. गोडधोड साठी तर मी खीर बनवणार आहे, पण हा सकाळी आणले होते ना बाजारातून, पानच करीते. त्यांना आळूच्या वड्या लय आवडत. आता आळूच्या वड्या, ते चाकू आणा इकडं. थांब. दरे हाताने असे तोडावं लागते असे. त्याला चाकून ती कशाला धर अशी. पण मला चाकू पाहिजे. नाही, मला चाकू पाहिजे. इकडं आण चाकू, द्या ना चाकू, द्या इकडं चाकू. कशाला? हे मी काय करते, आधी करीत होते ना मी. तुम्ही करीत होता म्हणजे आधी माझा हक्क आहे, आधी मी करीन. आता त्याच्या देखत असेच नखरे करशील का? सोड. आता चाकू द्या, आधी मला बनवायचंय. माझ्या भावड्याला माझ्या हाताचं खारं वांग घातल्याशिवाय माझ्या मनाला शांतपणा यायचा नाही. माझ्या नवऱ्याला माझ्या हाताचं जोपर्यंत मी घालत नाही ना, तोवर मला पण शांतपणा यायचा नाही. हा आता सांगते तुम्हाला. तू होती का त्याची इथं करून घालायला? लहानपणापासून मला माहितीये. आणि लग्न झाल्यापासून कोणाच्या हाताचं खाते? माझ्या हाताचं खातेत ना. तेव्हा तुम्ही होत्या का? नाही, तेव्हा तुम्ही किचन मध्ये होत्या. आता घुसल्या बरोबर खारा वांगा करीत. अगं तुझं मन धरतो ते, पण मला सांगतो मम्मी खार वांग कर. तुझं मन धरित ते. येऊ दे त्यांना, बघा त्यांना कसे म्हणते तुमच्या हाताचं खायची म्हणून. बायकोचं खायची, कोणाच्या हाताचं खायची मी पण बघते. पुढे आणि ती अशा वरून इस काढती. बरं आत्या, तुमच्या हाताचं काय, माझ्या दोघाच्या हाताचं काय खाईन ना. एवढं काय तवा हाय की नाही? दोघी मिळून फिरून करू. चला जाऊ द्या, काय भांडणं करायचे. चला. ते तर बरं कळालं लवकर. हा माझं काबाड वज थोडेसे जरा सुकलेतच पाहणं. हा निघला ना देठ. हा चाको बिगर झालं ना काम. हा झालं. पार्लर मध्ये एक तर काही केलं नाही. एवढी मरणा मातीची गर्दी. त्यांना सांगितलं, म्हणलं मानावरा येणार आहे, म्हणलं आज मला जरा फेशियल करा. ती बाया खुशाल नवरीचा मेकअप करीत होती. म्हणती हिचं नवीन लग्न व्हायचंय, तुझं झालं गेलं म्हणती, तुला कोण नाही बघायचं म्हणती. असं असतोय कुठं? मला लय राग आला. आता त्या पार्लरवालीकडे मी परत जात नसते. हा कोण होती ती थोबाड तोंडाची? एवढी माझी चांदणी सारखी सून, आणि तिला म्हणते काय हा झालंय गेलंय? हा बघा ना त्या, अजून काय झालंय गेलंय, अजून तर व्हायचं जायचंय. ऐक ना, तुम्हाला तिच्याकडे नी, मग तिचा बेद बघते, तिचं गिरायकच बंद करते मी. आता नको असं, जाऊ द्या. कशाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचंय आपल्याला तवा.
ऐक ना, फोन कर ना, कुठशी आलाय बघ ना. हा बघते. अहो मला तर वाटतंय ते अचानक सरप्राईज देते. त्यांना लय सवय तशी सरप्राईज द्यायची. सांगायची नाही. हा सांगायची नाही आले म्हणून. अचानक दार वाजते. हा ना. धडधडच लगेच आडवे जाऊ नको. मला तुकडा उतरून टाकू दे माझ्या लेकरावून. हा मी पण टाकू शकते. हा मग तुम्हीच टाका, काय नाही. घे पटकीने हे करून. हे टाकू नको त्याच्यात मीठ. आत्या असं झालंय, कधी ते येते आणि त्यांना कधी एकदाच बघन बाई. तसं तर व्हिडिओ कॉल वरती बघत असते आत्या. लय लाजली. हा लय उत्सव झालाय माझ्या रेशमीला. माझा भावड्या यायचंय म्हणून. हा तशी लय चांगली आहे रेशमी, पण तिची एखादी वाकडं झालं की वाकडीच होती. रेशमी हा अजून दिसा ना. हा ना. आणि हटकून फोन पण उचलून नाही राहिले. यांना सरप्राईज द्यायचा असन. आता आपण पण इथं आधीच थांबलो त्यांच्या आधी येऊन. एवढा स्वयंपाक झाला, सगळ्या गोष्टी झाल्यात आणि ह्याची आई नाहीत. फोन लाव ना अजून. नाही उचला ना. 2-4 फोन लावले. काय बरं एवढा उशीर लावते तो कुठं? मरू तिकडं. यांच्यासोबत बोलतच नसते. तुम्हीच वाट बघत बसा तुमच्या पोराची. अगं बाय आला ग माझा भावड्या. रेशमे रेशमे पळ. काय? अगं भावड्या आला. काय आला. आले कुठे? थोबाड तोंडाची पाली होणी लगेच चिकाटली त्याला. नाही आत्या. तर नाही. हा भावड्या तुला आई नाही दिसली का? नाही ग मम्मी, तसं काही नाही. बर चला ना. कशाला धिंगाणा घालते रोडवरच. चला पिशवी द्या इकडं. चला चल. थांब थांब. हे रेशमी आणते तुकडं पाणी. जरा अगं मम्मी, आता हे सगळं करायचं काय गरज आहे? घरात तुला नाही माहित. या आता चला. रेशमे पाणी आण लवकर. हा फोन करीत होता, बायकोलाच बोलत होता. मला तर म्हणत नव्हता मम्मी कशी आहे काय दे बरं मम्मीकड. बायको तर घेऊन पळायची बेडरूम मध्ये फोन. नाही ग मम्मी, मी विचारायचो रोज. रेशमाला विचारायचो, तुला पण विचारायचो. किती वेळेस तुला व्हिडिओ कॉल पण केला, आपलं बोलणं पण झालं. आता काय कर, इकडच बदली करून घे. जाऊच नको बाबा. आता प्रयत्न तर तेच आहे की इथंच बदली करून घ्यायची. बघू आता पुढे काय होतं. धराव पाणी घ्या. भूक लागली असेल त्यांना. काय चाललंय लगेच कसोबत बोलू बोलू. हा ना. फोन तास तास मला देत नव्हती. अरे भावड्या तुला काय सांगायचंय, जाऊ दे आता. बघितलं का तुमच्या समोर तुमची मम्मी खोटं बोलती. जस काय तुम्हाला बोललं नाही का? तुम्ही मम्मी सोबत बोलायचं नाही? बोलायचो ना. अरे हॅलो म्हणलं, खाऊस तर खाल्ली का भाकर काय विचारूस तर लगेच घ्यायची फोन. आता तेच भांडायचं का? भूक लागली असेल तुम्हाला. जेवले होते का येताना? आधी एवढे वाळले होते, आता चांगलीच तब्येत झाली तुमची. काय खात होत तिकडं? आता तर जेवण नव्हतंच. नको नजर लाव लेकराला माझ्या. म्हणजे आता मी नजर लावायला लागले का? अरे वा वा. बघितलं का? तुम्हाला नजर लावते मी. काळा धागा बांधीन त्याच्या हातात उद्या. नाही काजळचा टिका लावा. इथं एक आणि इथं एक. मग लावीनच. माझं लेकरू कसं आहे, पण लय खालवर बघतीस रेशमे तू त्याला. आपण नाही तुम्ही काही काही म्हणा ना. तुम्ही लयच गोरे झाले. मी आधीच म्हणलं होतं आज तुम्हाला फेशियल करून येते म्हणून. बघितलं का किती गोरे दिसू राहिले तर. खाली बघ की पायाकड. पायाकड मग कमून. मग खाली तळ पायाला बघावं लागतं. वर निळी ती माझ्या पोराला. काय आता पायाचं सांगू राहिलं? अहो एवढे गोरे झाले तर आधीचे लोक म्हणायचे मुंबईवरून आल्यावर ना माणसं गोरे होत. हे खरंच गोरे झाले ना. माझ्यापेक्षा जास्त गोरे दिसू राहिले तर. हा दिसू दे माझं लेकरू. जा जेवण वाढ. पण तुम्हाला शोभा नाही ना. लयच गोरे दिसू राहिले जाते. कोणी म्हणायचं नाही तुमचं पोरगे. थोबाडा तोंडाचे. अरे झालं का आता तुमच्या दोघींचं चालू? नाही नाही असं नाही. जाऊ दे. मी जेवण वाढते तुम्हाला. चला. नको नको जेवण राहू दे. मी आता खूप लांबून थकून आलोय. जेवण नंतर करेन. मला थोडा आराम करू दे. आणि हा रेशमा आणि मम्मी तुमच्या दोघींसाठी मी बॅग मध्ये गिफ्ट आणलेले ते एकदा चेक करून घे.
घेऊन पळाली. रेशमे बघितलं का